नमस्कार मित्रांनो, आज खरंच भाऊचा धक्का खूप छान होता. राखी विशाल संकेत यांची चांगली शाळा घेतली. त्यानंतर संकेतला त्याचा गेम समजावून सांगितला, की तू कसा बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोयस. पहिल्यांदा शाळा घेतली आणि त्यानंतर त्याचं कौतुक देखील केलं. जो काही ज्या पद्धतीने तो टास्क खेळतो आणि तू कसा अ, विशालच्या इन्फ्लुअन्स खाली खेळतोस हे खूप छान पद्धतीने दाखवलं. पहिल्यांदा संकेतने डिनाय केलं, की असं काही नाही आहे. परंतु अगदी चुगल्या दाखवून सगळा त्याला गेम समजवला. मित्रांनो, संकेत ना खरंच चांगला कंटेस्टंट आहे आणि ज्या पद्धतीने तो बिग बॉसच्या घरामध्ये आला होता, तेव्हा वाटलं होतं की यार चांगला तगडा कॉम्पिटिटर तो आलाय आणि तसा गेम देखील तो दाखवत होता. स्टार्टिंगला जे काही प्लॅनिंग असेल किंवा टास्क खेळण्याची त्याची जी काही पद्धत आहे, याच्यावर तो खरंच खूप छान कंटेस्टंट आहे आणि यांना चांगला नडेल, भिडेल आणि तसा तो नडत देखील होता. पण 2 आठवड्यानंतर तो थोडासा विशालच्या इन्फ्लुअन्स खाली खेळताना दिसला आणि तसं दिसत देखील होतं. संकेतने जेव्हा भाऊ सांगत होते, तेव्हा थोडंसं डिनाय केलं होतं. पण अक्षरशः भाऊने त्याला चुगली दाखवली. चुगली दाखवून आहे ना, योग्य केलं, की तो थोडासा जो काही गेमसाठी आलाय, जो काही त्याचा फोकस आहे, तो फोकस त्याचा सरळ राहील. आता चुगली दाखवली, थोडासा विशालच्या विरुद्ध म्हणजे त्याने विशालच्या विरुद्ध खेळावं असं नाही, परंतु त्याने स्वतःचा एक स्टँड घ्यावा इंडिव्हिज्युअल गेमचा. जसं पहिल्या 2 आठवड्यामध्ये इंडिव्हिज्युअल गेमसाठी त्याचं कौतुक केलं होतं, तर तसं संकेतने खेळायला पाहिजे. जर संकेत तसा खेळत राहिला, मित्रांनो खरं सांगतो मी तुम्हाला, जर संकेत हा व्यवस्थित इंडिव्हिज्युअल गेम खेळला ना, तर हे जे काही डे 1 पासूनचे आहेत ना, तर त्याच्यातल्या एकाची जागा तो टॉप 5 मध्ये नक्की घेईल. एवढा स्ट्राँग त्याचा गेम आहे. तर संकेतला आता चुगली दाखवली. आता चुगलीतनं काहीतरी त्याने शिकायला पाहिजे. नाहीतर रोशन भाऊ सारखं सगळं बघितलंय, पण "ये रे माझ्या मागल्या" असं त्याने करू नये. एकंदरीत त्याने सुरुवात केली इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्याची. पण आता ही खरंच सुरुवात आहे, की परत त्याच्यातच तो जातो. हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर जाता-जाता ज्या काही चुगल्या दाखवल्या ना, त्या फार इंटरेस्टिंग होत्या. याच्यामध्ये रेवाला चुगली दाखवली. ती म्हणजे राखीची, की राखी तुझ्या मागून काय बोलते? राकेशबद्दल, तिच्या कपड्याबद्दल घेऊन जे काही बोलली. खरं तर रेवाला आहे ना, राखीची चुगली न दाखवता त्या आरबीची चुगली दाखवायला पाहिजे, की रेवा माझ्यावरती लट्टू कशी झाली? हे कुठेतरी दाखवायला हवं होतं. अ, ठीक आहे. राखीने तर एकदा झटक्यातच तिला गार करून टाकलं. राखी राखी आहे. मित्रांनो आहे ना, खरं तर काटा टीमचे फार फॅन्स लोकं आहेत. पण या लोकांमध्ये देखील बरेच मतभेद आहेत टाटा टीममध्ये. तन्वी त्या छोटूला घेऊन सतत या दोघांबद्दल बोलत असते किंवा दीपालीबद्दल बोलत असते. दीपाली देखील तन्वीबद्दल बोलत असते. तर यांची देखील एखाद्या दिवशी चुगली दाखवायला पाहिजे. बघू यांच्यामध्ये काय तसं भांडणं होणार नाही यांच्यामध्ये. कारण याने ठरवलंय की आपण गेमसाठी एकत्र थांबायचं. असं त्यांच्याकडनं ते नेहमीच बोललं जातं. पण एकदा त्यांची देखील चुगली दाखवायला हवी होती. काय वाटतं याबद्दल तुम्हालाही कमेंट्स करून नक्की सांगा. तर बघूया भाऊच्या धक्क्यावरती काय-काय कसं झालं, कोणाची भाऊने शाळा घेतली ते. तर इथे भाऊ सांगताना पहिल्यांदा दिसतात, की खिडकी उघडणार, धडकी भरणार असं बिग बॉसने पहिल्यांदा सांगितलं आणि तशी धडकी तुम्हाला भरली का? यावरती कोणीच काही बोलत नव्हतं. परंतु प्रभूने नेहमीप्रमाणे सुरुवात केली आणि प्रभू सांगतो, की "हो, धडकी भरली आहे. माझी कॅप्टन्सी पण गेली. मी नॉमिनेट आहे" आणि बरंच काय असं प्रभू सांगताना दिसत होतं. भाऊ बोलले, की "चला बस झाला टाईमपास. आता मी शाळेकडे येतो. पहिली मला शाळा घ्यायची आहे ती म्हणजे राखी सावंतची." राखी लगेच लाजत वगैरे होती, घाबरत सारखी होती. भाऊ इथे बोलले, की "हसण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाहीये. मी सिरियसली बोलतो. राखी तुम्ही ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये आलात, तर एक एंटरटेनमेंटचं पॅकेज भारी वाटलं होतं, की राखी राखी आहे. राखी बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी करेल आणि तसं तुम्ही करताना देखील दिसत होता. राखीला कोणीही इग्नोर करू शकत नाही, असंही तेव्हा मी म्हटलं होतं. परंतु आता लोकं सांगतायत, की राखीला इग्नोर करा. राखी आल्यानंतर टीव्ही म्यूट करा. असं बरीचशी लोकं तुमच्याबद्दल बोलताना दिसतायत आणि तुम्ही जो काही बिग बॉसच्या घरामध्ये पराक्रम केला, जे काही तुम्ही जेवण फेकून दिलं, तर ते फार चुकीचं होतं. मित्रांनो, राखीबद्दल मी मगाचच्या देखील एका व्हिडिओमध्ये सांगितले, की राखी जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आली होती ना, तेव्हा खरंच वाटलं होतं, की यार बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी काहीच पाहण्यासारखं नाही. विशालचं लव्ह अँगल, इकडची बडबड, तिकडची बडबड हे न पाहता राखी जे काही एंटरटेन करते,
ते आपण व्यवस्थित पाहूया असं तेव्हा नक्कीच वाटलं होतं. आणि राखी मजा आणत होती. एक एक जे काही धमाल करत होती ना ते पाहून मजा वाटत होती. पहिले 2-3 आठवडे तर अक्षरशः राखीने लोटपोट केलं आणि द राखी सावंत शो तिने केला. बरं वाटत होतं ते सगळं बघून. पण रिसेंटली जे मागचे 2 आठवडे होते ना, तर अक्षरशः तेच बघून, राखीची भांडणं बघून, आदळआपट बघून थोडासा कंटाळा आला होता आणि तेच पाहून थोडंसं इरिटेट होण्यासारखं वाटत होतं. असं एकंदरीत राखीचा तो गेम झाला होता आणि या आठवड्यामध्ये जो काही पराक्रम केला. या आठवड्यामध्ये मस्त तिने बनवलेली ती भोपळ्याची भाजी अक्षरशः फेकून दिली. डस्टबिनमध्ये फेकून दिली. जिथे कचरा फेकतोय तिथे ती भाजी फेकून दिली. तर हे ना थोडंसं राखीचं अतिच झालं. एंटरटेनमेंट पुरता ठीक आहे. तुम्ही काहीतरी करता, पण हे जे जेवण वगैरे फेकणं आहे ना, तर हे फार चुकीचं आहे. याच्यावरती मी मगाशी एका व्हिडिओमध्ये देखील बोललो. आता यावरती रितेश भाऊ हे बोलले, की जेव्हा राखी हे सगळं करते, जेवण फेकणे, तर त्याच्यावरती तुम्ही एका शब्दाने कोण बोलत नाही. सागर बोला, त्यानंतर कोणीही बोलायला जात नाही. खरं तर काय होतं ना, की राखीच्या मुद्द्यात काय बोलायचं ते आपल्यालाच सुनावणार 4 गोष्टी. असं म्हणून त्या राखीच्या मुद्द्यामध्ये कोणी पडत नाही. हे एकतर हे आहे. हे त्या लोकांनी स्पष्ट करायला हवं होतं. पण तेव्हा कोणी बोललं नाही. पण मित्रांनो आता आहे ना राखीचं हे जे काही वागणं असेल किंवा राकेशला घेऊन जे काही सध्या तिचं सुरू आहे, तर ते फार इरिटेट वाटतं. सतत भांडायचं राकेश सोबत आणि परत जाऊन प्रेमाच्या गुलूगुलू गप्पा करायच्या. तर हे एकदम ठरवून केल्यासारखं वाटतं. पहिल्यांदा वाटत होतं की राखीचं मनापासून प्रेम आहे, पण परत एकदा जाऊन भेटते, "नाही रे, असं तर काही नाही, आपण चांगले मित्र आहोत." परत ते प्रेमाचं नाटक सुरू करायचं. तर ही गोष्ट आता थोडीशी अति झाली असं मला वाटतं. आणि राकेशचं पण आहे ना, राकेशचंही मला काही कळत नाही. पहिल्यांदा बोलायचं, "नाही, नाही, असं काही नाही." परत राखीच्या जवळ जायचं. आता राखीचे सगळं फुटेजसाठी करतो, की मनापासून हे सगळं निघतंय ते माहिती नाही. पण राखीची ही जी गोष्ट आहे ना, ती फार अति होते. याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि राखी याच्यावरती एक चकार शब्द देखील बोलत नव्हती. कारण राखीला माहिती आहे, आपण चुकलेलो आहोत आणि याच्यावरती न बोललेलंच बरं. आणि मला असं वाटत नाही, की एवढं सगळं बोलून देखील राखीला काही फरक पडेल म्हणून. राखी ही राखी आहे. आता जे काही जेवण वगैरे फेकलं त्याच्यावरती शिक्षा स्वरूप रितेश भाऊने, बिग बॉसने तिची पूर्ण सीझनची कॅप्टन्सीच काढली. आता ही तिला शिक्षा दिली. पण राखीला आता कॅप्टन्सीच नको. तर तुम्ही काय म्हणून ही शिक्षा दिली? ठीक आहे, काल परवा ती सांगत होती, की एकदा मला देऊन बघा कॅप्टन्सी. पण मला असं वाटतं, की राखीला कॅप्टन्सी नको. कॅप्टन असलं ना, की एक ओझं असतं. आपल्याला मनासारखं काही करताच येत नाही. त्यामुळे राखीला असं वाटतं, की मी जर कॅप्टन असली, तर मला असं वागता येणार नाही. दुसरा कोणी कॅप्टन असेल, तर त्याला सतावायला मला आवडेल. त्यामुळे राखीला कॅप्टन्सी नको आणि हेच बिग बॉसने केलं. अरे, तुम्ही नॉमिनेट करा किंवा तिला काय म्हणू आपण गोल्डन रेशन कार्ड तिच्याकडनं काढा. असं काहीतरी करा ना. मजा आली असती. तिचं जर गोल्डन रेशन कार्ड काढलं असतं आणि तिला पूर्ण सीझनभर जर ब्राउन्स दिलं असतं ना, फक्त बॅक पेन आहे म्हणून तिला बेडवरती झोपू द्या. बाकी सगळं ब्राउन्सवाल्यासारखं द्या. तेव्हा काहीतरी मजा आली असती. कॅप्टन्सी काढली. मुळात तिला कॅप्टन्सीच नको. तर इथे राखीची चांगली शाळा घेतली. जवळपास 15 मिनिटं भाऊ राखीबद्दलच बोलताना दिसत होते आणि शेवटी म्हणजे या एपिसोडच्या शेवटी राखीने एक बॉम्ब टाकला आणि जे काही सगळं झालं ते मी ऐकलंच नाही असं म्हणून ते झालं. त्याच्यावर तुम्ही नक्कीच येणार आहे. त्यानंतर दुसरी शाळा झाली ती म्हणजे संकेत पाठकची. मित्रांनो, मी मगाशी सांगितलं ना, की संकेत पाठक या 3 वाईल्ड कार्ड सदस्यांपैकी एक स्ट्रॉंग कंटेस्टंट नक्कीच आहे आणि तो वाटतो. मला असं वाटतं ना, की ज्या पद्धतीने संकेत सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळतोय. आता त्याची शाळा घेतली ती गोष्ट वेगळी. पण संकेतने आहे ना, डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये यायला हवं होतं. आणि संकेतचं जेव्हा हे बिग बॉस सुरू होणार होतं ना, तेव्हापासून त्याच्या नावाची चर्चा होती, की संकेत येणार आहे, संकेत येणार आहे. परंतु तो का आला नाही माहिती नाही. डे 1 पासून तो असताना तर काहीतरी नक्कीच वेगळं आपल्याला पाहायला मिळणार असतं. तर इथे रितेश भाऊ सांगताना दिसतात, की याची एंट्री एका हिरोसारखी झाली आणि तो गेम पलटवेल असं वाटलं होतं आणि तसा गेम देखील तो 2 आठवडे खेळला. पण त्यानंतर जो काही विशालच्या इन्फ्लुअन्स खाली खेळत गेला.
विशाल जसं सांगेल, विशाल सांगेल तेच, असा तू गेम खेळास. आणि संकेत सांगत होता की भाऊ असं काही नाही, असं काही नाही. पण उदाहरणासहित स्पष्ट करून भाऊने व्यवस्थित सांगितलं. आणि मी हे सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की संकेत हा कशा पद्धतीने विशालच्या इन्फ्लुएन्स खाली खेळतो. आणि मी सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच अ, राखीला जी काही शिक्षा दिली होती त्या किचन पासून दूर राहण्याची, तर हा मी मुद्दा त्या व्हिडिओमध्ये काढला होता. तर भाऊने देखील तेच सांगितलं की तुम्हाला मी उदाहरण देतो. बघा, जेव्हा राखीने ती भाजी फेकली होती, त्यानंतर हा जो विशाल आहे, तो त्यांचा जो ग्रुप आहे, टोळी आणि बाकीचे जे सदस्य आहेत त्याच्याबरोबर बसतात. तिथे येऊन सांगत होता, की बघा, माझी जरी राखी मैत्रीण नसली ना, तरी तुम्हाला मी सांगतो, की हिला त्या किचनमधून काढा. काढा तिला त्या किचनमधून. दुसऱ्या क्षणी हा जाऊन हळू जाऊन राखीच्या बेडच्या इथे गेला आणि तो विषय काढू का, विषय काढू का या विचारात होता. कारण राखी तेव्हा रागात होती. पांघरून वगैरे घेऊन त्या बेडवरती होती. जेव्हा राखीने पांघरून काढलं, म्हणजे संकेत बोलत होता, "मला थोडंसं बोलायचंय तुझ्याशी, बोलू का?" तेव्हा राखी बोलली, "काय बोलायचं ते बोल." मग तेव्हा संकेतने विषय काढला, की "मी ॲज अ कॅप्टन म्हणून असं ठरवले, की तुला शिक्षा स्वरूप तू आता किचनमध्ये येणार नाही, जो काही तुम्ही पराक्रम केला." राखी बोलली, की "मला काही प्रॉब्लेम नाही." हे सगळं झालं आणि दुसऱ्या क्षणाला परत विशाल आणि बाकीचे सगळे बसलेले होते, त्याची टीम. परत राखी तिकडे रडारड करताना दिसत होती. तेव्हा हा विशाल सांगताना दिसतोय, की बघा, जे काही आहे ते कॅप्टन ठरवेल. पण मला असं वाटतं, की तिला किचनमध्ये येऊ द्यायचं नाही. पण कॅप्टन बघेल. त्याचा तो बघेल काय निर्णय घ्यायचा तो. परत इथे तो सांगतो विशाल, की आपल्याला असं ठरवायचं आहे, की तिला किचनमध्ये येऊ द्यायचं नाही. अरे तू जरी डायरेक्ट सांगत नसतास संकेतला, तरी इनडायरेक्टली सांगतोस की बाबा असं-असं कर म्हणून. आणि संकेतने तर ऑलरेडी सांगितलं होतं. तर एकंदरीत हे देखील उदाहरण भाऊने छान दिलं. त्यानंतर इथे देखील एक उदाहरण भाऊने स्पष्ट करून सांगितलं. अनुष्येचं उदाहरण दिलं, की जेव्हा विशाल कोटियान हा अनुष्येला सांगत होता, की तू दीपालीला नॉमिनेट कर. तेव्हा अनुश्री तिच्या मतावरती ठाम होती, की मला दीपालीला नॉमिनेट करायचं नाही. दीपालीला मी नॉमिनेट केलं तर मी देखील नॉमिनेट होईल. भाऊने हेच इथे संकेतला स्पष्ट करून सांगितलं, की बाबा, अनुश्री देखील त्या विशालच्या बरोबर आहे. तरी ती तिचा इंडिव्हिज्युअल गेम खेळते. पण तू मात्र विशालच्या डोक्यानेच वागतोस. मित्रांनो, ज्या पद्धतीने कालच्या एपिसोडमध्ये जो काही पराक्रम संकेतने केला होता, सरळ विशालला कॅप्टन्सी देऊ केली होती. याच्यावरती बिग बॉस देखील चांगले संकेतवरती खवळे होते, की तुला जर कॅप्टन्सी त्याला द्यायचीच होती, मग सांगायचं, मी एवढी फेरी का घेतली असती. आणि तेव्हा संकेतची चांगलीच कानउघडणी केली होती. त्यामुळे भाऊ देखील त्याची कानउघडणी करेल असं वाटलंच होतं. आणि संकेतचा अख्खा गेमच त्याने एक्सपोज केला, की तू विशालची कशी शॅडो आहेस, विशालचा कॉपी पेस्ट कसा करतोस, किंवा विशाल 2.0 व्हर्जन कसं आहे, अगदी व्यवस्थित स्पष्ट करून सांगितलं. तर हे बरं केलं मित्रांनो. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, की हा संकेत ना खूप चांगला खेळाडू आहे. आता ठीक आहे, की तो डे 1 पासून नसला, पण आत्ता येऊन देखील त्याने चांगला गेम पिकअप केलाय. आपली मतं व्यवस्थित मांडतो, विशेष करून टास्क व्यवस्थित खेळतो. जर अशी सिच्युएशन आली, की विशालच्या विरुद्ध त्याला अशा फिजिकल टास्कमध्ये खेळायला जर पाठवलं ना, तर दोघांमध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन होईल. आणि एकंदरीत बिग बॉसचा तोच प्रयत्न असावा. कारण विशालच्या विरुद्ध असा कोण स्ट्रॉंग खेळाडू फिजिकल सध्या तरी नाहीये. विशाल फिजिकलमध्ये वन हँड गेम सगळ्यांचा करताना दिसतोय. तर बिग बॉसला देखील असं वाटत असेल, की एक विशालच्या विरुद्ध कॉम्पिटिटर असावा आणि त्यांनी तो यशस्वी प्रयत्न देखील केलेला आहे. इथे संकेतला मस्तपैकी त्याच्या चुगल्या दाखवल्यात, की विशाल, अनुश्री हे लोकं तुझ्याबद्दल, तुझ्या विरुद्ध काय बोलतात ते. एकंदरीत संकेतला ते कळालंय, की नक्की आपण काय चुकतोय, कुठे चुकतोय, आपल्याला खरंच तो विशाल हँडल करत होता का? हे एकंदरीत संकेतला समजलंय. आणि मगाशी मी सांगितलं ना, की संकेतला समजलंय. पण त्याच्यातनं त्याने काहीतरी वेगळं करायला पाहिजे. नाहीतर त्या रोशन भाऊसारखंच नको. मला सगळं दिसलं, तरी पण मी त्याच्यातनं काय बाहेर पडणार नाही.
खरं तर आता तो रोशन भाऊ गेला, परंतु रोशन भाऊला इंडिव्हिज्युअल गेम खेळता येत नव्हता. त्यामुळे त्याने परत एकदा त्याच ग्रुपमध्ये तो गेला आणि घराबाहेर गेला. तर संकेतने आता ना थोडंसं लक्ष देऊन खेळायला पाहिजे आणि आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवायला पाहिजे. आणि मित्रांनो याच्यामध्ये असं होतं ना, की कुठेतरी विशाल कोटियान हा काटा ग्रुप पुन्हा एकदा तयार करत होता. संकेतला घेऊन, अनुश्रीला घेऊन बिग बॉसने याच्यावरती मस्तपैकी पाहणी फेरलं. चला काटा बिटा काही नाही. इंडिव्हिज्युअल गेम खेळा, तुमचा वैयक्तिक गेम दाखवा, असं म्हणून काटा ग्रुप जो काही बनायला सुरुवात झाली होती, तो बिग बॉसने अक्षरशः तोडला. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर विशाल कोटियान भाऊ मी कॅप्टन झालोय, माझं कौतुक करा. म्हणजे विशाल असा एकमेव कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आहे की कॅप्टन झालोय मी, माझं कौतुक करा. पण भाऊने अगोदर कौतुक केलं होतं त्याचं, पण नाही माझं परत एकदा कौतुक करा असं म्हणून विशाल सांगताना दिसत होता. तर ठीक आहे. जो मधमाशीचा टास्क होता ना, याच्यामध्ये संकेतचं भाऊने भरभरून कौतुक केलं. त्यानंतर तन्वीचं कौतुक केलं. पुन्हा एकदा सागर भाऊचं कौतुक केलं. खरं तर या तिघांचं कौतुक करणं अपेक्षितच होतं. पण मला असं वाटत होतं, की यार संकेतने ज्या पद्धतीने तन्वीचे आणि बाकी या लोकांचे कपडे पकडले होते, जे काही खेचाखेची केली होती, तर त्याच्यावर कदाचित भाऊ बोलतील. परंतु तसं काही झालं नाही. पण ठीक आहे, संकेत खूप छान खेळला. दोघांनी चांगली टक्कर दिली. पण याच्या विरुद्ध की तन्वी पण जबरदस्त खेळली होती मित्रांनो. खरं सांगायचं झालं ना, तर तन्वीने अक्षरशः WWE सारखं त्या संकेतला पाडलं होतं. असं उलटं पाडलं होतं आणि फुल भिडली नडली होती हां. आणि एवढं सगळं होऊन पण म्हणजे तन्वीची पॅन्ट वगैरे खेचली होती त्याने. तरीही तन्वीने एका शब्दाने देखील संकेतवरती ना कुठले आरोप लावले, ना असा हा खेळतोय, तसा हा खेळतोय, असं त्याने मला पकडलं, तसं त्याने मला पकडलं. तर तन्वीचं ना यासाठी खरंच कौतुक, की तन्वी जी आहे ना, ती टास्कमध्ये फुल भिडते, नडते. म्हणजे ती समोर पोरगा आहे, पोरगी आहे, मला असं पकडलंय, तसं पकडतंय, याच्याबद्दल काहीच बोलत नाही. तर एक तन्वीचा तो खरंच एक प्लस पॉइंट आहे, की टास्कमध्ये टास्कच आहे. तिथे मुलगा, मुलगी कोणी नाही. म्हणजे एक वुमन्स कार्ड खेळण्याचा ती प्रयत्न अजिबात करताना दिसत नाही. तर तन्वीसाठी खरंच अ, तर तन्वीचं त्यासाठी खरंच कौतुक आहे आणि सागरचं भरभरून कौतुक केलं. मित्रांनो, मी कालच्या रिव्ह्यूमध्ये देखील सांगितलं होतं, की सागर मला पहिल्यांदा या 65 दिवसामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा परफॉर्मन्स करताना दिसला. म्हणजे जबरदस्त तो खेळला. अक्षरशः भिडला, नडला, फाड परफॉर्मन्स त्याने दिला होता. तर त्यासाठी खरंच यार मनापासून सागरचं कौतुक. आणि एक मी व्हिडिओमध्ये दुपारच्या सांगितलं होतं, की बिग बॉस या आठवड्यामध्ये डबल इव्हिक्शन करणार होते आणि त्याच्यामध्ये सागरला काढणार होते. जी काही बातमी येत होती ना, की सागरचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाही आणि बरीच लोकं सांगतात, की सागरला या आठवड्यातून घराबाहेर काढा, असं बोललं जात होतं. पण जो काही त्याने खेळ दाखवला, त्यानंतर मग त्याला वोटिंग सुद्धा बऱ्यापैकी झाली आणि सागरसाठी बरीच लोकं म्हणजे जे काही कॉमेडी क्षेत्रातली लोकं आहेत, सागर बरोबर काम केलेले जे नट-नट्या ज्या आहेत, ते लोकं सध्या सागरसाठी वोटिंग करा, असं म्हणून बोलताना दिसतायत. तर त्यामुळे देखील तो सागर थांबला. नाहीतर सागरने तो कदाचित टास्क खेळला नसता, तर तो आज, उद्या घराबाहेर गेला असता. तर सागरचं देखील इथे कौतुक केलं. अनुष्यचं देखील इथं कौतुक केलं, की अनुष्य देखील खूप छान पद्धतीने खेळताना दिसले. मित्रांनो खरं मी सांगतो, की अनुश्री देखील ज्या पद्धतीने एक तिने स्टँड घेतला. एक स्ट्रॅटेजी प्लॅन केली तिने, की मला तिकडेच त्या स्विमिंग पूलच्या इकडेच राहायचं आहे. जेव्हा संकेत बोलवायचा, मध गोळा करायचा, तेव्हा अनुश्री यायची, पटकन घ्यायची आणि तिकडेच ती फिरताना दिसत होती. तर तिचं देखील कौतुक करणं गरजेचं होतं आणि केलं. त्यानंतर मित्रांनो हा जो दुसरा राउंड होता याच टास्क मधला, याच्यामध्ये विशाल, संस्कृती आणि दीपाली आणि रेवा. तर या 4 जणांपैकी रेवा आणि दीपालीचं भरभरून कौतुक केलं. मित्रांनो कौतुक करण्यासारखंच होतं, कारण त्या दोघीही ना विशाल सारख्या पहाडाला जबरदस्त भिडल्या, नडल्या. जबरदस्त त्या दोघींनी गेम दाखवला. विशालचं सांगायचं झालं ना, तर विशालची स्ट्रेंथ खूप होती त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो आता बघा, विशालने ज्या पद्धतीने या दोघींनाही पकडून ठेवलं होतं. खरं तर लाकडाला असं त्याने फिट टाईट पकडून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये त्या दोघी होत्या.
खरं तर दोघींना तेवढा त्रास झाला नव्हता विशालकडनं, असं दोघींचंही मत होतं. पण इथे रेवाने काय सांगितलं, की मला श्वसनाचा त्रास होत होता जेव्हा त्याने पकडलं होतं. तर तेव्हा मी वेळोवेळी सांगत होते, की मला थोडंसं मोकळं कर, मला थोडंसं मोकळं कर. आणि वरतून संकेत देखील ते सांगत होता. विशालने थोडा वेळ तसंच ठेवलं. संकेतने जेव्हा सांगितलं त्यानंतर सोडून दिलं. पण दीपालीची अशी काही वैयक्तिक कंप्लेंट नव्हती. फक्त दीपालीने एवढं सांगितलं, की जाता-जाता हा जो काही कोपरा तुझा एल्बो आहे ना, तो माझ्या छातीवरती तू जोरात मारलंस. तर एकंदरीत अशी भली मोठी कंप्लेंटची लिस्ट नव्हती त्या दोघींची. पण विशाल ज्या पद्धतीने स्वतःला डिपेंड करत होता, की मी असं काही केलंच नव्हतं, असं होतच नव्हतं, असं बरंच काही. भाऊ हेच सांगत होते, की मी संकेतचं का कौतुक केलं, कारण संकेतने बघितलं तिकडे, की तिकडे लेडीज आहे, लेडीज बरोबर कसं खेळायला पाहिजे, कुठे पकडायला पाहिजे, कशा पद्धतीने गेम खेळायला पाहिजे, विशेष करून आपली स्ट्रेंथ किती वापरायला पाहिजे, हे संकेतने तिथे बघितलं. तसं तू इथे बघितलं नाही. सरळ त्या पोरींला तू लॉक करून ठेवलंस आणि या भाईने आहे ना फुल एकदम टाईट पकडून ठेवलं. फुलच्या फुल आणि तो मध्येच त्या दोघींच्या मध्येच बसला जाऊन तिथे. तर हे थोडंसं त्याचं चुकीचंच होतं एकंदरीत. आणि दुसरा एक मुद्दा हा जो विशाल आहे ना, तो डिनाय करत होता, की मी असं काही केलं नव्हतं. अक्षरशः विशालने आहे ना, त्या रेवाला एका हाताने पकडून इकडून-तिकडून तो करत होता, मध घेण्याच्या वेळेस. आणि तो तेव्हा सांगत होता, की मी असं काही केलं नव्हतं. मित्रांनो हे 2-3 वेळा दिसत होता आपल्याला, की तो एकदम टाईट पकडतोय, हाताला इकडून-तिकडून असं करताना दिसत होता. विशाल ऐकत नव्हता. विशालला खरं तर ना फुटेज दाखवायला पाहिजे होतं, की तू कशा पद्धतीने त्या बायकांना पकडलं होतंस आणि खाली ज्या पद्धतीने तू दाबलं होतंस. म्हणजे पूर्ण अंगावर तू तर गेला नव्हतास, परंतु ते दिसताना खूप वाईट दिसत होतं. तर हे कुठेतरी नक्कीच त्याला ते फुटेज दाखवायला हवं होतं. म्हणजे राकेशने असाच काहीसा प्रकार केला होता. तसाच विशालकडनं होताना दिसत होता. पण तो ऐकत नव्हता. त्याला ना थोडंसं फुटेज दाखवायला हवं होतं. पण मी एक सांगतो, की विशालने त्या पद्धतीने पकडलं नव्हतं. साईडने त्याने हात ठेवला होता. या पोरी मात्र मध्ये होत्या. एवढंच. म्हणजे असं टाईट वगैरे त्याने काही पकडलं नव्हतं. ठीक आहे. विशालचा हा मुद्दा झाला. त्यानंतर संस्कृतीची याच टास्कमध्ये चांगलीच शाळा घेतली. मित्रांनो खरं आहे. संस्कृती त्या टास्कमध्ये कुठेच दिसत नव्हती. म्हणजे एकंदरीत तुम्ही बघा, की या अगोदर अनुष्यची देखील तीच भूमिका होती. बरोबर? अनुष्य देखील तेच करत होती, जे संस्कृतीला करायचं आहे आणि सगळं तिच्या डोळ्यासमोर होतं. आपण काय करायचं ते घ्यायचं आणि त्या स्विमिंग पूलच्या इकडे जाऊन फिरायचं. आपल्याला फक्त सेव्ह करायचं आहे. पण तिथेही ती जास्त दिसत नव्हती. इथे रितेश भाऊ बोलतात, की ते कॅमेरामॅन किंवा एडिटर जे आहेत, त्यांचे धन्यवाद द्या, की तुम्हाला दाखवले तिने, तुम्हाला दाखवले त्याने. मित्रांनो संस्कृतीचा गेम आहे ना, खरंच बिग बॉसच्या घरामध्ये काहीच नाहीये. म्हणजे कसा एकंदरीत गेम खेळायचा हेच तिला कळत नाही. अरे तुम्ही वाईल्ड कार्ड आहात. तुम्ही प्रत्येकाचा गेम पाहून आलात. कोणाकडे कुठली स्ट्रेंथ आहे, कुठली स्ट्रॅटेजी हे लोकं वापरतात, हे तुम्ही बघून आलात. तरी तुम्ही एवढा मंद गेम कसा काय खेळता? म्हणजे हा तर टास्क झालाच. पण त्यानंतर जो काही नॉमिनेशनचा टास्क होता, मी याच्यावरती ऑलरेडी बोललेलो आहे, की नॉमिनेशनमध्ये खरं तर भाऊने हे सांगायला हवं होतं, की तू राखीला नॉमिनेट करायला सांगतेस. राखी असं असं बोलत नसतात, की कोण स्ट्राँग आहे, कोण वीक आहे. पण राखीसारख्या कंटेस्टंट बरोबर तुम्ही कॉम्पिटिशन करताय. हे मुळातच संस्कृतीला कळायला पाहिजे. आणि राखीला बिग बॉसच्या घरामध्ये का आणलंय? हे संस्कृतीलाही माहीत असावं आणि बिग बॉसच्या घरातील इतर कंटेस्टंटला देखील माहिती असावं. राखी ही मिनिमम मॅक्सिमम गॅरंटी प्रोग्रामवरती आहे. जेव्हा वाटलं राखीची गरज आहे, तोपर्यंत राखीला ठेवणार. तिला काही वोटची गरज नाहीये. तिला नॉमिनेशनची गरज नाहीये. तिला कसलीही गरज नाहीये. जेव्हा जोपर्यंत बिग बॉसला वाटतं, की हिला आपण ठेवायचं, तोपर्यंत ठेवणार. आणि अशा कंटेस्टंट बरोबर तुम्ही कॉम्पिटिशन करताय आणि जी काही तिची सायकल होती नॉमिनेशनमधली म्हणजे इन लॉजिक आणि भाऊने ज्या पद्धतीने सांगितलं, की बिग बॉसच्या घरामध्ये 3 कंटेस्टंट वाईल्ड कार्ड म्हणून आलेत. त्यापैकी दोघे जण कंटेस्टंट वाटतात आणि एक जण ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घराबाहेरून बिग बॉसचा खेळ बघतोय, तसाच तो कंटेस्टंट जो आहे, तोच प्रेक्षक म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये स्वतः घरातून बिग बॉस बघतोय. तर असाच काहीसा गेम तिचा बिग बॉसच्या घरामध्ये आहे.
काय म्हणून हिला बिग बॉसच्या घरामध्ये घेतलंय तेच कळत नाही. एकंदरीत आज मस्तपैकी तिला गेम दाखवलाय भाऊच्या धक्क्यावरती आणि चला बॅग भरा आणि निघा असं म्हणून उद्या टाटा बाय बाय गुड बाय असं केलं जाईल. त्यानंतर आरबीला त्याचा थोडासा गेम दाखवलाय इथे की तुम्ही काय बिग बॉसच्या घरामध्ये खेळताय. ठीक आहे, तुम्हाला टास्क मध्ये एखाद्या लागलं, पण किती ते धरून बसायचं. राखीचाही मुद्दा इथे काढला की ठीक आहे, तो गेम आहे, बोलायचं होतं आणि ते किती तुम्ही धरून ठेवता. मी तर खरं आहे, राखीचा एक मुद्दा तुम्ही किती धरून ठेवता. मी राखीला एवढं बोलू शकलो नाही, बोलू शकत नाही, ती अशी आहे तशी आहे, किती ते धरून ठेवाल. अरे तुमचा वैयक्तिक गेम देखील आहे आणि भाऊने हे स्पष्ट पण सांगितलं की तुम्ही स्वतःसाठी नाही तर बाकी तुमचे फॅन्स लोक आहेत घराबाहेर त्यांच्यासाठी तरी खेळा. ते बिचारे डोळे बंद करून आज नाही आमचा आरबी खेळाय, उद्या खेळेल, उद्या नाही खेळा तर परवा खेळेल, परवा नाही तर तेरवा खेळेल, या आठवड्यात नाही तर पुढच्या त्याच्या पुढच्या आठवड्यात खेळेल असं म्हणून आशा धरून आहेत. आरबी गेम खेळा जरा, तुम्ही दाखवा जरा तुमच्या काहीतरी जलवा बिग बॉसच्या घरामध्ये. म्हणजे फिजिकल टास्क तर आम्ही खेळतच नाही आणि आम्ही सरळ सांगतो की आमचे प्लेयर्स किंवा आमची काटा टीम नल्ला आहे, आम्ही डायरेक्ट सांगून टाकलं. अरे पण आपण स्वतः तर पुढे खेळायला यायला पाहिजे, तर तुम्ही नावं ठेवू शकता. आपणच पुढे जात नाहीये. तुम लढो हम कपडा संबंध अशी आपली गत आहे आणि आपण सांगायचं की आमचीच टीम नल्ला आहे. तर एकंदरीत कळालं असेल तेवढा तो शहाणा आहे की आपल्याला आता खेळायला पाहिजे. निदान आपल्यासाठी नाही, बिग बॉस साठी नाही, तर काही लोक मंडळी आहेत आपल्याला बघणारे चाहते, त्यांच्यासाठी तरी खेळा. तर ठीक आहे, इथपर्यंत हा जो काही भाऊचा धक्का होता तो इथे झाला, संपला. आणि त्यानंतर लगेचच इथे बिग बॉसने त्यानंतर लगेचच इथे रितेश भाऊने चुगल्या दाखवल्या. पहिली चुगली दाखवली ती म्हणजे संकेतला विशाल आणि कोण होता राकेश यांची चुगली. जे काही डिस्कशन नॉमिनेशन मध्ये झालं होतं की वाईल्ड कार्ड म्हणून हा संकेत आलेला आहे, त्याला मी का फर्स्ट प्रायोरिटी वगैरे ठेवत नाही असं म्हणून ते दाखवलं होतं. तर हे एक चुगली. आणि इथे पण एकंदरीत अनुश्री आणि विशाल बोलत होते की कॅप्टनचे टास्क मध्ये तो माझी काय फर्स्ट प्रायोरिटी वगैरे नाही. तर एकंदरीत सेम या दोन्ही चुगल्या होत्या. आता संकेतला बऱ्यापैकी ही चुगली लागली की मी ज्या पद्धतीने माझ्या भावासारखं याला समजलं होतं, हाच माझा विश्वासघात करेल आणि माझ्याच पाठीत खंजीर, अरे पाठीकडे माझ्याच पाठीत खंजीर खुपसेल असं मला वाटलं नव्हतं. आणि एक बरं झालं ना की डायरेक्ट संकेतने हे बोलून दाखवलं. तेव्हा विशालची थोडीशी फाफाफुफू झालेली होती, पण विशाल क्लिअर करत होता की नाही मी असं उदाहरण देतो, मी एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला, एक्सप्लेन करत होतो, नाही काय एक्झाम्पल देत होतो. पण ठीक आहे, तेव्हा तरी संकेतने सांगितलं की हे मला आवडलेलं नाहीये असं एकंदरीत संकेतने क्लिअर केलेलं आहे. आणि त्यानंतर तो तन्वी बरोबर पण भाऊचा धक्का संपल्यानंतर तन्वी बरोबर देखील हे डिस्कशन त्याचं सुरू होतं. एकंदरीत असं वाटतं की आता थोडंसं त्याचा इंडिव्हिज्युअल गेम खेळेल आणि खेळावं त्याने असं मला मनापासून वाटतं. त्यानंतर जी काही चुगली दाखवली ती होती राकेशला सागर आणि अनुश्रीची चुगली. ज्या पद्धतीने हा जो काही बोलण्याचा टास्क होता प्राण्यांचा, त्याच्यामध्ये राखीला घेऊन तो फार इमोशनल झाला होता. तर तो मुद्दा या दोघांनी इथे काढला होता आणि राकेशने ते क्लिअर केलं की मला त्याबद्दल बोलायचं नाही, मी आता बोलून बोलून थकलो आणि मला तर काही फरक पडत नाही. राखीचं आणि माझे असं बॉन्डिंग आहे असं म्हणून त्याने ते क्लिअर केलेलं आहे. खरं तर ती चुगली दाखवण्यासारखीच नव्हती, का दाखवली हे माहिती नाही. त्यानंतर रेवाला जी चुगली दाखवली की राकेशच्या मागे मागे ही करते, राकेशचा बेड करते, चहा देते, जेवण देते आणि छोटे कपडे घालून इकडे तिकडे फिरते. मी मगाशी सांगितलं ना की राखीची चुगली न दाखवता राकेशची चुगली रेवाला दाखवायला पाहिजे की ही सध्या माझ्यावरती लठ्ठू आहे रेवा राकेशवरती, तर ते दाखवायला पाहिजे होतं, मजा आली असती. आता रेवाने हे सांगितल्यानंतर राखीने एकाच शब्दात रेवाला गार केलं, पॅकअप कर आणि निघ. म्हणजे तेव्हा रितेश भाऊला देखील हसू आवरत नव्हतं. म्हणजे काय राखी आहे, एवढं मी बोलून तरी पण म्हणजे राखी राखी आहे, एका शब्दात रेवाला गार केलं. त्यानंतर अनुश्रीला
चुगली दाखवली विशालाने संकेतची कॅप्टन्सी टास्क अंतर्गतची जी काही त्यांची डील झाली होती तिला काढण्याची, तर अनुश्रीने देखील तो मुद्दा इथे काढला. आणि मला असं वाटत नाही की अनुश्री जरी संकेत आणि विशालची चुगली दाखवली तरी अनुश्री आहे ना, आपला गेम साध्य करण्यासाठी तुम्ही कितीही चुगल्या दाखवा, मला ज्याच्याबरोबर खेळायचं, ज्याच्याशी खेळायचं त्याच्याबरोबर मी खेळणार, असा एकंदरीत अनुश्रीचा गेम आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भाऊचा धक्का होता. त्यानंतर भाऊचा धक्का संपल्यानंतर तन्वी ही संकेतला समजावताना दिसते की बघ विशाल कसा लोकांच्या खांद्यावर पाय ठेवून गेम खेळतोय, तर तू त्याच्याकडनं हे शिकलायस आणि आता तुझा वैयक्तिक गेम दाखव. अनुश्री पण तिथे आली आणि तीही हे सांगताना दिसत होती. आणि मला असं वाटतं ना, की यार संकेत ना खरंच चांगला कंटेस्टंट आहे, कॉम्पिटिटर आहे. त्यांनी चांगला गेम इंडिव्हिज्युअल गेम खेळावा आणि पुढेपर्यंत जावं. मला ना असं वाटतं, की त्याने निदान टॉप 5 पर्यंत तरी जावं. आता तो ट्रॉफी जिंकेल की नाही हा त्याचा पुढचा गेम ठरवेल. पण एकंदरीत त्याने निदान टॉप 5 पर्यंत तरी जावं. असा एक चांगला कंटेस्टंट तो नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये आहे. आणि भाऊने खूप छान पद्धतीने त्याला समजवलं. तो समजत नव्हता, की माझा असा गेम नाही. मी विशालच्या इन्फ्लुअन्स खाली खेळत नाहीये. विशाल मला चावी देत नाही आणि मी नाचत देखील नाही, असं एकंदरीत तो सांगत होता. पण विशाल तुला कसा खेळवतो, तुझ्या विरुद्ध कसा वागतो आणि तुझा कसा वापर करतो, हे सगळं व्यवस्थित चुगलीमध्ये दाखवलं आणि उदाहरणासहित भाऊने देखील त्याला स्पष्ट करून सांगितलं. आता अशा अपेक्षा आपण करूया, की तो टाटा टीममध्ये नाही, त्याने वैयक्तिक गेम खेळावा, असं मला मनापासून वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? आणि इथे अनुष्ने पण जे काही होतं राकेशशी ते क्लिअर केलं, की मला असं वाटतं, की तू फार राखीच्या जवळ जातोस, त्यामुळे आम्ही हे बोललो होतो. राकेशने पण इथे त्या गोष्टी क्लिअर केल्या, की बाबा असं नाहीये, की फार कधी-कधी ती इमोशनल होते, तेव्हा मला तसं बोलावं लागतं. असं एकंदरीत राकेशने त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर मित्रांनो, असा एकंदरीत भाऊचा धक्का होता. यामध्ये विशालची जबरदस्त शाळा घेतली. त्यानंतर राखीची शाळा घेतली. संकेतचीही जबरदस्त शाळा घेतली. संकेतची शाळा घेत असताना तुम्ही गेम कसा खेळता, कसा गेम खेळायला पाहिजे हे देखील व्यवस्थित स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यानंतर तन्वीचं पुन्हा एकदा भरभरून कौतुक केलं, सागरचं कौतुक केलं, अनुश्रीचं कौतुक केलं भाऊने. त्यानंतर रेवा, दीपाली यांनी जो काही टास्क खेळला त्याचंही कौतुक केलं. मात्र इथे थोडंसं टार्गेट केलं ते म्हणजे संस्कृतीला संस्कृतीला आरसा दाखवला, की तुम्ही कसा बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळता. आरसा दाखवल्यानंतर मग तो सदस्य घराबाहेर जातो आणि संस्कृती गुड बाय. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने रितेश भाऊने राखीची, विशालची, संकेतची जी काही शाळा घेतली त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? या तिघांची शाळा घेणं अपेक्षित होतं का? आणि संकेतला ज्या पद्धतीने चुगली दाखवली, मला वाटतं का, की संकेत आता इंडिव्हिज्युअल गेम त्याचा खेळेल का? याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याने इंडिव्हिज्युअल गेम खेळावा, की पुन्हा एकदा विशालच्या बाजूने खेळावं? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.